पेरणीसाठी शेतकऱ्यांना डीपीडीसीच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली। संकटाच्या काळात ही मदत काही प्रमाणात दिलासा देणारी असली तरी शेतकऱ्यांच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी होणार? लाखो शेतकऱ्यांना आशा लागून राहिलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालं नाहीये। सरकारकडून वारंवार तारखा सांगितल्या जात आहेत, मात्र त्या तारखा उलटून गेल्यावरही शेतकऱ्यांच्या पदरात केवळ प्रतीक्षाच पडते। आधी 30 जूनची तारीख देण्यात आली, त्यानंतर 5 जुलैची आशा दाखवण्यात आली, आता पुन्हा एकदा नव्या तारखेची घोषणा झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, कर्जमाफीची घोषणा खरंच होणार आहे की पुन्हा एकदा तारखांचं राजकारण सुरू राहणार आहे? ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे। जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात हे मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नसल्यामुळं निश्चित प्रकारे इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये यादी स्वतः मुख्यमंत्री देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ताईंशी बोलल्या, मॅडमशी बोलल्या आणि त्यांनी आपल्याला परमिशन दिलेली तेही आमच्याकडे लवकरच ती यादी आल्यानंतर की साधारणतः राज्याचे मुख्यमंत्री सांगितले की 30 जुलैपूर्वी त्याच्या अगोदर पहिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची ही रक्कम ही दिली जाणार आहे। दुसरी जी अट होती की 26-27चेही पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27ची अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे। देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली। इकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विविध क्षेत्रांशी संबंधित 8 महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे। पाहूया। पालघर जिल्ह्यातील दापचरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारणार। नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरण मंजूर करण्यात आले। राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवण्यात येणार आहे। तर बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या 24,95 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली। महिला आणि बालविकास अंतर्गत मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन बंदींना देण्यात येणारं सहाय्यक अनुदान 25 वरून 50,000 रुपये करण्यात आले। तर एसटीच्या राज्यभरातील अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास होणार आहे। महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मध्ये सुधारणा करायला मंजुरी देण्यात आली आहे।